हेलो।
नमस्कार सतीश. येतोय का आवाज? हॅलो. हा, आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. हॅलो सागरजी. हा, येतोय, आवाज येतोय. व्हिडिओ दिसत नाही का? हा, व्हिडिओ दिसत होता, पण ते रेंज कमी असणार आहे त्यामुळं हे व्हिडिओ ऑन करायला नको. तर ओके ओके, नो प्रॉब्लेम हा, नो प्रॉब्लेम. तर मी इंट्रोडक्शन फक्त करून देतो, मग सुरू करा. तर ओके ओके. नमस्कार सर्वांना. हे जे आपले गेस्ट आहेत ते सतीश काटे सर जे आहेत, तर त्यांना अध्यात्म आणि इतर विविध विषयातला खूप मोठा व्यासंग आहे त्यांचा. आणि त्यांना पर्टिक्युलरली अध्यात्मातला खूप अभ्यास आहे त्यांचा. अगदी कमी वयामध्ये त्यांनी खूप त्यामध्ये प्रगती केलेली आहे. तर असे सतीशजी आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. तर त्यांचं आपण स्वागत करू. सतीशजी, सुरू करू. सागरजी, मध्येच आपला व्हॉइस ब्रेक झाला. हो, प्रवासात असल्यामुळे थोडासा आवाज ब्रेक होईल. तर आपण ओके सुरू ओके ओके ओके. करू. ऑलरेडी आपण 10 मिनिटं हे झालेली आहेत, तर आपल्याकडे 30 मिनिटं बर आहेत. बर आपण सुरू बर करा. बर. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. पहिल्यांदा मला तुम्हा सर्वांचं धन्यवाद द्यायचा आहे की तुम्ही एक अतिशय चांगला आणि स्तुत्य जो उपक्रम राबवत आहात, त्या उपक्रमामध्ये मला सहभागी व्हायची संधी दिली. आणि माझा आवाज येतोय ना? येतोय येतोय, आवाज येतोय. मला आपल्याला सांगायला हरकत नाही की मी आपल्या जवळचाच आहे, देववाडीतील. आणि सागरजी, अभिजितजी, आदिकजी हे माझे अगदी वर्गमित्र आहेत. त्यापासूनची आमची ओळख आहे. या आपल्या ग्रुपमध्ये किती जण आहेत आता ऐकण्यासाठी, हे म्हणजे याची मला कल्पना नाही. आहेत आहेत, डॉक्टर पण वगैरे आहेत सगळे. ओके. पण आपल्या सर्वांशी मला आज संवाद करायचा योग आलेला आहे, हे माझं मी भाग्य समजतो. आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीची वेगळी आणि युनिक अशी कल्पना, वेगवेगळ्या विषयांच्या मंथनाच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी किंवा आपल्यासाठी किंवा संस्कारांचं, संस्कृतीचं जतन करण्यासाठी चांगला सुसंवाद करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी धन्यवाद आणि आभार देतोय, आभार मानतोय. खऱ्या अर्थानं आज बोलायला खूप सारे विषय आहेत, पण तुमच्यासारख्या ज्ञानी किंवा प्रतिभावान लोकांच्या समोर बोलण्या इतपत मी अ, योग्यतेचं आहे का नाही मला काही कल्पना नाही. तरीही तुम्ही सर्वांनी मला जे काय 2 शब्द बोलायला संधी देताय, त्याबद्दल खरंच मला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानावं वाटतंय. आणि सागरजींचा आज सकाळी फोन आला आणि मला सांगितलं गेलं की असं-असं आम्ही करत असतो आणि या उपक्रमामध्ये आज आपला या सत्संगमध्ये म्हणा किंवा या वैचारिक बैठकीमध्ये तुम्ही एक थोडंसं सहभागी व्हावं, अशी इच्छा प्रकट केली त्यांनी. आणि अनपेक्षितपणे त्यांना कुठल्याही बाबतीत न म्हणणं हे म्हणजे माझ्यासारख्याला योग्य वाटत नाही. त्यामुळे ते म्हणले, "कुठल्या विषयावर संवाद कराल किंवा बोलाल?" तर मी काही सांगण्याच्या योग्यतेचा किंवा एवढा मोठा नाहीये. पण मी आपला तुमच्यातलाच आहे आणि तुमच्यासारखाच आहे, अल्पमती बुद्धी. आणि मी आपल्या जीवनाविषयी आणि आपल्या जीवनात अध्यात्माच्या महत्त्वाविषयी थोडंसं 2 शब्द बोलू इच्छितो. आपल्या सर्वांना ऐकायला येतंय ना? हो, येतोय आवाज हॅलो? येतोय. येतोय, आवाज येतोय तुमचा. बोला. ओके. थोडंसं रिस्पॉन्स दिल्यानंतर मला हो समजेल, हो, मी की मी मी आपण लाईनमध्ये त्यांचे हो. डिस्टर्ब नको म्हणून मी बोलत नाही. बोला बोला. हो, 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 हो. तर मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे, की आज आपण या युगामध्ये वावरत असताना, जगत असताना खूप साऱ्या वेगवेगळ्या संघर्षाला तोंड द्यावं लागतंय आपल्याला.
तर या बदललेल्या जीवनशैलीमध्ये, मग ते शहरी जीवन असेल, ग्रामीण जीवन असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं जीवनशैली, ही पुढारलेली जीवनशैली म्हणा किंवा अ, वैज्ञानिक जीवनशैली असं म्हणा, असं म्हणू आपण त्याला. तर या जीवनशैलीमध्ये आपण जगत असताना जी काही धावपळ आहे, जे काही सर्व व्याप आहे, ते सगळं करत असताना आपण आपल्या खऱ्या उद्देशाला अ, समर्पक असं आपण जीवन जगतोय का? म्हणजे आपल्याला काही प्रश्न पडायचे लहानपणापासून. तुम्हालाही पडले असतील, मलाही पडतात, की आपण इथं आलो कुठून? आपण अ, काय करायला हवं? कुठं जायचंय? या सगळ्या गोष्टींची उकल कधी झाली का? किंवा आपल्या मनाला जे प्रश्न पडलेत, त्यांची उत्तरं शोधण्यासाठी आपण थोडंसं आत्मचिंतन किंवा अ, थोडंसं अंतर्ध्यान केलंय का? सगळे शिकतायत, सगळेच कामं करतायत, सगळेच वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थार्जन करतायत. हे सगळं जसा जमाना बदलतोय, जसं युग बदलतंय, जसे व्यवहार बदलतायत, तशी नाती बदलतायत, तसं आपण जगणं आपलं सोयीस्कररित्या म्हणजे अ, जगत चाललोय. पण या सगळ्यामधून आपला नेमका उद्देश काय असावा? कारण आपण या भरतभूमीमध्ये जन्माला का आलोय? इथं अध्यात्माची इतकी मोठी उत्क्रांती झालेली आहे किंवा इतकं मोठं भांडार आहे. त्या भूमीवरच आपण का जन्माला आलो असू? या सगळ्या प्रश्नांची उकल कधीतरी शोधणं गरजेचं आहे ना. दुसरं एक मला म्हणायचं आहे, की आपल्या जीवनशैलीवर या भौतिकतेचा इतका प्रभाव पडत चाललाय, की त्या भौतिकतेमुळे निश्चितपणे आपण सात्विक, समाधानी आणि शांतीपूर्ण जीवन जगतोय का? हाही प्रश्न आहे. आणि म्हणून जर आपल्या या बदललेल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला संघर्षमय जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं जर आत्मिक शांती आणि समाधान मिळवायचं असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल? मग त्यासाठी आहे अध्यात्म. आणि या जीवनशैलीमध्ये आपण अध्यात्म आणि ही आत्ताची बदललेली जीवनशैली याची जर सांगड घातली, तर निश्चितपणे आपण आयुष्य कुठेतरी सार्थकी लावू शकतो, असं मला वाटतं. आणि त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला असं वाटतंय किंवा माझ्या वाचनात किंवा माझ्या संपर्कात आलेल्या महानुभावांच्या अनुभवातून मला समजत गेलं, की जीवनामध्ये आपलं कर्म खूप महत्वाचं आहे. मग तो शहरी जीवनात काम करणारा व्यावसायिक असू दे, नोकरदार असू दे किंवा ग्रामीण जीवनात तिथं शेतीत कष्ट करणारा किंवा तिथं काम करणारा मजूर असू दे. प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये आपलं कर्म महत्वाचं आहे. मग कर्म सोडून अध्यात्म करत बसायला सांगितलंय का? तर कुणीही सांगितलेलं नाही. आपलं प्रामाणिक कर्म करणे आणि ते कर्म करत असताना परमात्म्याची आठवण ठेवणं एवढं पुष्कळ आहे. आज अध्यात्माचा सुद्धा किती मोठ्या प्रमाणात आपल्या समाज जीवनात भाग आहे हे तुम्हाला माहित आहे. पण आपल्या या भारतासारख्या अ, मोठ्या देशामध्ये अध्यात्माचा सुद्धा कितीतरी मोठ्या प्रमाणात बाजार चालू आहे. आज तुम्ही एक चॅनल उघडलं सकाळ-सकाळी, तर जर आस्थासारखं, तर त्या चॅनलवर 300 ते 400 अ, गुरु सत्संग देणारे आहेत. मग जर आपण हे सगळं करत असू, बघत असू, तर आपण कुठलं मार्ग स्वीकारावा आणि आपण कसं जगावं? ही द्विधा मनस्थिती आपली निर्माण होणं काही चुकीचं नाही. पण आपल्याला
जीवन जगत असताना कर्म करत राहणं हे जसं क्रमप्राप्त आहे, तसंच ईश्वर प्राप्ती करणं, शांती, समाधान प्राप्त करणं, चांगली जीवनशैली जगणं हे सुद्धा निश्चितपणे आवश्यक आहे. आणि म्हणून अध्यात्म. मग आता एवढा सगळा अध्यात्माचा जर मोठ्या प्रमाणात म्हणजे द्विधा मनस्थिती निर्माण करणारा, संभ्रम निर्माण करणारा जर अध्यात्माचा एवढा मोठा पसारा असेल, तर आपलं भांबावून जाणं साहजिकच आहे. शांतीचे वेगवेगळे मार्ग आपण शोधायला लागतो. वेगवेगळ्या संस्थांना, वेगवेगळ्या आश्रमांना अटॅच होतो. मग खरंच त्यातून मिळतं का? आपण आत्मचिंतन किती करतो? आपण आपल्या स्वपासून सुरुवात किती करतो? आपण आपल्या परिवारापासून प्रत्येक गोष्टीची किती सुरुवात करतो? ह्या गोष्टी पण थोडस. सागरजी, हो, हॅलो. येतोय आवाज सतीशजी, येतोय, हॅलो. बोला. हा, येतोय येतोय आवाज. आवाज येतोय. ऐकू येते ना? हा येतोय ऐकू येते ना? हा येतोय. येतोय येतोय आवाज येतोय. हो, येत. हो. तर यामध्ये आपण एखादी गोष्ट जीवनात करत असताना ती गोष्ट किंवा ते ध्येय प्राप्त करण्यासाठी चांगलं शिक्षण घेतो, त्या पद्धतीचे मार्ग शोधतो आणि त्या पद्धतीची आपण वाटचाल करतो. तसं आत्मिक समाधानासाठी किंवा आपण आलो कुठून, करायचं काय आहे, जायचं कुठं आहे, या शब्दांची उकल करण्यासाठी आपण अध्यात्माची कास धरणं गरजेचं आहे. आणि मी जाणीवपूर्वक आज बदललेली जीवनशैली आणि अध्यात्म हा विषय निवडला. आज एखादी भाजीची पेंडी घ्यायचं असेल तर आपण अगदी बारकाईनं 10 पेंड्या हातात घेऊन बघतो, कुठली चांगली आहे, कुठली नाही, आणि मग ती घेत असतो. मग आपण अध्यात्मात शिरत असताना किंवा आध्यात्मिक वाटचालीकडे वळत असताना निश्चितपणे आपला संघ कुठला असावा, संप्रदाय कुठला असावा, आपला गुरु कसा असावा किंवा काय असावं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. दुसरा विषय असा की कुठल्याही आपल्या ग्रंथांना उघडून काढा बघा किंवा वाङ्मयांना उघडून बघा, तर त्याचं अंतिम तत्व एकच सांगितलेलं आहे, ते म्हणजे प्रेम. आणि प्रेमानं राहणं, प्रेमानं वागणं, प्रेमानं जगणं हे आपलं अध्यात्म शिकवतं. दुसरं मला सांगावयाला असं वाटतंय की सांगावं असं वाटतंय की जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे की अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ असा आहे की आपण स्वतः ब्रह्मतत्व आहोत किंवा ब्रह्मरूप आहोत. या विशाल विशाल सृष्टीमधला एक आपणही अंश आहोत. हे जाणणं आणि ते मानून जीवन जगणं म्हणजे अध्यात्म. मग जाण्यासाठी निश्चितच आपल्याला आपले ग्रंथ आहेत, आपलं साहित्य आहे, गुरु आहेत, सद्गुरू आहेत. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गुरु सुद्धा, आपण भाजी सुद्धा निवडून घेत असलो तर किती आपण चिकित्सक आहोत. मग आपण अध्यात्मात सुद्धा उतरत असताना आपण आध्यात्मिक गुरु सुद्धा नक्कीच चिकित्सक बुद्धीने आणि वृत्तीने निवडले गेले पाहिजे किंवा आध्यात्मिक मार्ग सुद्धा आपण चिकित्सकपणे निवडला पाहिजे. का निवडला पाहिजे? तर आपल्या जीवनाला एक आकार देण्यासाठी आणि आपल्या जीवनाची प्रगती म्हणा किंवा उद्धार म्हणा किंवा आपल्याला या मानव देहातच का पाठवलंय. आपलं अध्यात्म सांगता आपल्याला 84 लक्ष योनीमधून फक्त मानव जन्माला पाठवलंय, याचा निश्चितपणे काहीतरी पुरावा आहे किंवा निश्चितपणे काहीतरी उद्देश असल्याशिवाय आपल्याला मानवाच्या देहामध्ये पाठवले का? नाही ना. मग ते कशासाठी पाठवलंय? आपण आलो कुठून? करायचं काय आहे? आणि जाणार कुठं? या प्रश्नांची उकल करायची असेल तर सद्गुरू
ची आवश्यकता आहे जीवनामध्ये आणि चांगल्या सद्गुरूची समयाच्या सद्गुरूची आवश्यकता आहे. आणि सद्गुरू प्राप्ती किंवा अध्यात्माची ओढ कधी लागते? तर ज्यावेळी आपण सुसंवाद करेल, सत्संग करेल त्यावेळी. मग आता या जीवनशैलीमध्ये जगत असताना रोज काम, व्यवसाय, घरचे प्रॉब्लेम्स, गरजा, आर्थिक ओढाताण या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहेच. पण यामधूनच आपण थोडासा वेळ निश्चितपणे काढू शकतो. आपण थोडस मागे वळून बघितलं तर आपले पूर्वज किंवा आपल्या मागच्या पिढ्या किती कमी गरजामध्ये आणि किती सात्विक जीवनशैलीमध्ये जगत होते. आपणही तसं जगू शकतो. पण आपण तसं करतोय का? नाही. कोणत्या प्रकारची स्पर्धा करायला लागलोय आपण? कुठल्या गोष्टींना किती महत्व दिलं पाहिजे? हे आत्मचिंतन आपोआप आपल्या आपणच करायचं आहे. आणि मला सांगायला आवडेल की निश्चितपणे ज्यावेळी आपण या आध्यात्मिक वाटचालीमध्ये आपल्या जीवनाला सात्विकता आणि समाधान प्राप्त करून देण्यासाठी जर चांगल्या गुरुची कास धरली, चांगल्या आध्यात्मिक बैठकीची, चांगल्या आध्यात्मिक सत्संगाशी जुडलो गेलो तर आपल्याला शांती आणि समाधान मिळाल्याशिवाय राहणार. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी असं का म्हटलं गेलेलं आहे आपल्या उपनिषदामध्ये किंवा आपल्या वेदामध्ये, ग्रंथामध्ये? तर खऱ्या अर्थानं या सृष्टीला निर्माण करणाऱ्या पंचमहाभूतांच्या निर्मात्याला किंवा या निर्मात्याचाच अंश आपण आहोत हे जाणून घेणं सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मग जर आपण या एवढ्या मोठ्या निर्मात्यानं निर्माण केलेला त्याचा एक अंश असलो तर आपण दुःखी राहणं योग्य आहे का? आपण अपेक्षा वृत्ती ठेवणं योग्य आहे का? आपण संकोच करणं योग्य आहे का? आपण षड्विकाराने ग्रस्त जीवन जगणं योग्य आहे का? जर स्वतःला आपलं अध्यात्म किंवा आपलं पोथी पुराण ग्रंथ सांगत असेल की तू एका ब्रह्मतत्वाचा अंश आहेस, म्हणजे राजाचा मुलगा जर आपण युवराज असलो तर आपल्याला भिकाऱ्यागत का वागतो आपण? का अपेक्षा किंवा इच्छा विरहित जीवन जगू शकत नाही? तर तो कुठेतरी आपण आत्मचिंतनाने अवलोकन करण्याची गरज आहे. आज स्वामी विवेकानंदांनी म्हणले उत्थिष्ठित जागृती म्हणजे उठा आणि जागे व्हा आणि कर्म करा. मग हे उत्थिष्ठित जागृती ही स्वतःला का म्हणली? कारण स्वतःच आपण स्वतःचा विकास करू शकतो. वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आज या जीवनशैलीमध्ये जगत असताना आज स्वामी समर्थांचं एक वाक्य आपण सगळे ऐकत असतो, श्री स्वामी समर्थ. हॅलो सागरजी, हॅलो, येतोय आवाज, येतोय ऐकायला येते ना? येतोय आवाज येतोय. हा, तर आज आपण खूप ठिकाणी स्वामींचा जयघोष ऐकत असतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काय सांगितलं गेलं यातनं? याचा कधी आपण अभ्यास केला? स्वामी सुद्धा म्हणतायत की श्री स्वामी समर्थ म्हणजे स्व आणि मी हा कोणी वेगळा नाही असं त्यांना सांगायचंय की स्वतःच्या मध्ये या विश्वव्यापक जो भरून उरलेला आहे त्याच्यातलाच एक मी अंश आहे. तर त्या स्वतःतल्या मीला जागृत करा आणि स्वतः समर्थ बना. स्वतः मी ज्यावेळी समर्थ होईल त्यावेळी निश्चितपणे सगळ्या गोष्टी पार पडतील. आपण एखादी छोटेसे संकट आलं, छोटासा आघात झाला, छोट्याशा वेदना झाल्या, छोटीशी कौटुंबिक काहीतरी व्याधी आली तर लगेच देवाचा धावा करतो, सद्गुरूचा धावा करतो.
पण सद्गुरू सुद्धा तेच सांगत असतो की ज्यावेळी गढूळ पाणी असतं त्यावेळी तुला काही सापडणार नाही. त्यासाठी पाणी पूर्णपणे शांत व्हावं लागेल. तू नामजप कर. मग नामजप करत असतानाच त्या नामातनच कळायला चालू होतं की श्री स्वामी समर्थ म्हणजे स्वामींचं नाव घेतोयच आपण त्या विश्वब्रह्मांड नायकाचं, पण त्याच्या आधी ते म्हणतायत की स्वतःला मी मोठा कर, स्वतः तू समर्थ बन, ही अपेक्षा आहे त्या सद्गुरूंची. कारण तुझ्यापासून मी वेगळा नाही, माझ्यापासून तू वेगळा नाही. आणि मला स्मरण्याआधी तू तुझ्यातल्या तुला ओळख. तर खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत की या धरेवर आपल्याला जन्म मिळाला, या संतांच्या भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला. आज आपली दृष्टी सुद्धा खूप सात्विक होणं गरजेचं आहे. आज प्रत्येक गोष्टीमध्ये बघत असताना आपण सकारात्मक किती गोष्टी बघतो याच कधीतरी आपण आत्मचिंतन करतो. सकारात्मक म्हणजे आपण सागर एक्झाम्पल घ्या. सागर म्हणजे समुद्र घ्या. सागरजी, हॅलो. हो, येतोय, आवाज येतोय. सागर, हा. तर सागर म्हटलं की आपल्या पुढे समुद्र, विशाल समुद्र येतो. समुद्र आल्यानंतर आपल्या नजरेसमोर त्याचा खारटपणा निश्चितपणे येतो. पण हा त्याचा निगेटिव्ह झाला भाग. सागराची विशालता कधी बघतो का आपण? म्हणून आपल्या इंद्रियांना, आपल्या मनाला आपण सवय लावली पाहिजे की सकारात्मकतेची. आपण कोकिळेचं काळे पण बघतो, त्या कोकिळेचा पंचम कधी बघतो का हो? हे खूप महत्वाचं आहे आपल्या जगण्यामध्ये. हे आपल्या आजूबाजूला जे काही निसर्गात आहे ते सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातं. आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवून जाते. अहो, मला सांगायला आवडेल की आपण आपल्या ग्रामीण भागात आहे. आपण आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकावर जाऊन नुसता हात जरी फिरवून आलो ना तरी ते पीक दाणेदार आणि चांगले येऊ शकतं. किंवा श्रद्धेनं एक नमस्कार जरी त्या निसर्गाला केला तर म्हणजे इतके हे आहे त्या सकारात्मक ऊर्जेमध्ये ताकद आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तुम्हाला रूल्स तर माहितच असेल. मला काय सांगायचं आहे आपल्या सर्वांना, आपली सकारात्मकता कधी वाढते, आपली निरीक्षित वृत्ती कधी वाढते, आपलं षड्विकारांवर नियंत्रण कधी येतं, आपलं चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचं वृत्ती कधी येते, तर केवळ आणि केवळ आध्यात्मिक सत्संगशी जुळून आपण राहिलो तर. आणि हे आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये सुधार लावण्यासाठी, जीवनशैलीमध्ये शांती लावण्यासाठी, जीवनशैलीमध्ये सुधार आणण्यासाठी आपण अध्यात्माची कास धरणं गरजेचंच आहे. आणि त्याची सुरुवात आपण स्वपासून करायची आहे, स्वतःपासून. आणि मग आपण आपल्या कुटुंबापासून सुरुवात करायची. आणि ज्यावेळी आपण सात्विक विचार करू, आपण कुटुंबात एकमेकाला रिस्पेक्ट देतो का? आपण आपल्या पत्नीला देवी मानतो का? आपण आपल्या आई वडिलांना भगवंत मानतो का? ह्या गोष्टींचं पण आपण हे केलं पाहिजे. आपण आपल्या आई वडिलांना गुरु, आई माझा पहिला गुरु म्हणतो, पण तसं खऱ्या अर्थानं आपण ते अंमलात आणतो का? ज्यावेळी आपण आपल्या कुटुंबात आदर द्यायला शिकू, आपल्या भावाभावात आदर द्यायला शिकू, त्यावेळी आपण निश्चितपणे समाजाला आदर्श असं कर्म करू. आणि हे कर्म घडण्यासाठी सात्विक वृत्तीच्या लोकांचा सहवास. मग तुम्हाला सगळीकडे सात्विक लोक, सत्संगी लोक, चांगल्या विचारांची लोक मिळणार का हो? कदापि नाही, शक्य नाही. तरी सुद्धा आपण दलदलीत असणारी कमळ शोधणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की जर
निश्चितपणे चांगल्या विचारांची सांगड नसते तर तुमचा आमचा संवाद नसता. माझा आलेला अनुभव किंवा मला आलेला अनुभव कित्येकदा मला खूप सुंदर, खूप चांगली चांगली या आयुष्याच्या प्रवासात मी खूप देशभर फिरलो किंवा महाराष्ट्रात फिरत असतो किंवा पुण्यात आहे बरीच वर्ष झालं. खूप चांगली चांगली लोक भेटत गेली आणि निश्चितपणे माझा विश्वास आहे की ज्यावेळी आपली विचारसरणी चांगली असते, आपलं दुसऱ्या प्रतीचं मत चांगलं असतं, त्यावेळी आपल्याला चांगलीच लोक भेटतात. अडचणी येतात, त्या कधी निसटून जातात, निघून जातात ते कळत पण नाही. आणि आपण इतकं सकारात्मक असावं, मग जीवनशैली कुठलीही असू दे, शहरी असू दे, ग्रामीण असू दे, कुठलीही असू दे, विद्यार्थी अवस्थेतली असू दे, करिअरच्या अवस्थेतली असू दे, प्रापंचिक अवस्थेत असू दे, अवस्था कुठलीही असू दे, आपण नेहमीच सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा. मी म्हणणार नाही तुम्ही हाच सत्संग करा, तीच बैठक करा, पण तुम्ही निश्चितपणे ज्यावेळी स्वतःला एखादी गोष्ट खरेदी करत असताना, मग भाजी असेल किंवा कपडा लत्ता असेल, तर ती कितीतरी वेळा आपण तपासून घेता. असं अध्यात्मात सुद्धा तुम्ही थोडस चौकस बुद्धीनं पदार्पण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या जगण्यामध्ये ज्यावेळी आपण थोडस कुटुंबासाठी, समाजासाठी, नातेवाईकांच्यासाठी हे सगळं करतच असतो, पण ज्यावेळी उदात्त आणि उदार भावनेनं आपण त्या समाजासाठी, येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा ठेवू, त्यावेळी निश्चितपणे आपल्या जन्माचं सार्थक होईल. मला एक उदाहरण सांगावंसं वाटतंय. अधिक, हॅलो, हा, ऐकायला येतंय ना? येतोय आवाज, येतोय आवाज. ओके. सतीशजी, मला सांगावंसं वाटतं, शेवटची 4 मिनिटं आहेत, तर 2 हो हो, मिनिटात 4 मिनिटात मी अगदी जाता जाता हो, संपवतो. हो, 2च मिनिटात संपवतो. हो. मला सांगायला आवडेल की आपण सर्वांनी शाळेत शिकत असताना एक सुंदर आपल्याला पाठ होता. तो पाठ होता 2 मेणबत्त्या. तुम्हाला किती जणांना तो वाचायला, ऐकायला, शिकायला मिळायला माहित नाही, पण जाता जाता मी सांगेल. तर ते 2 मेणबत्त्यामध्ये एक मेणबत्ती दुसऱ्या मेणबत्तीला हसत असते, कारण ती दिवळीमध्ये असते. दिवळीत एका साईडला पडून असते एक मेणबत्ती आणि दुसरी मेणबत्ती जळत असते. तर ती जळणारी मेणबत्ती दुसऱ्या मेणबत्तीकडं बघून बोलते. तर ती दिवळी मेणबत्ती त्या जळणाऱ्या मेणबत्तीला बघून हसते. ती हसल्यानंतर ती कुचेष्टेनं दिवळीतील मेण म्हणते, तुझं आयुष्य जळत चाललंय. आणि अर्धी जळल्यानंतर किंवा थोडीशी जळल्यानंतर थोडीशीच राहते ती मेणबत्ती दुसरी, आणि काही दिवसांनी ते दिवळीतल्या मेणबत्तीकडे, त्या मेणबत्तीचं, पहिल्या मेणबत्तीचं लक्ष जातं. तर दिवळीतली मेणबत्ती न पेटवता, न प्रकाश देता तिथंच पडून राहिलेली असते. तिचा उपयोग झालेला नसतो आणि त्या मेणबत्तीतून फक्त धागाच शिल्लक राहिलेला असतो आणि बाकी सगळी त्यातलं मेण वाळवीनं खाऊन टाकलेलं असतं. जी मेणबत्ती जळणाऱ्या मेणबत्तीवर हसत होती, ती मेणबत्ती संपवून फक्त धागा राहिला होता त्या मेणबत्तीतल्या. आणि त्यावेळी ती अर्धवट जळलेली मेणबत्ती म्हणते, स्वतःसाठी जगलीस त्यामुळे मेलीस, दुसऱ्यासाठी जगलीस तरच जगलीस. तर त्या पाठाचा उद्देश असा होता की परिकीर्ती रूपे वरावी, किंवा आपलं जीवन हे दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी असावं. कर्ण आणि कृष्णाच्या संवादामध्ये सुद्धा कृष्णानं तेच सांगितलं कर्णाला. आणि मलाही तेच सांगावंसं वाटतंय तुम्हाला की आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना जीवनशैलीमध्ये सात्विक जीवनासाठी अध्यात्माची कास धरा आणि स्वतःसाठी सगळेच जगतात. जो इतरांच्यासाठी जगतो, जो इतरांच्या भल्याची मनोकामना करतो, एखादा जरी अश्रू पुसायला मिळाला
तरीच हा जन्म धन्य झाला. जो दुसऱ्यासाठी जगला तोच जगला. या उक्तीप्रमाणे आपल्या सर्वांचं जीवनशैली चांगली बनवू, सुखी समृद्धी आणि सात्विकता येऊ, एवढीच मी सद्गुरूचरणी प्रार्थना करेन. आणि मला 2 शब्द संवाद रूपाने संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नेमकं मी प्रवासात असल्यामुळं मुंबईला चाललोय, त्यामुळे थोडासा आवाज ब्रेक होत होता मध्ये मध्ये. पण अतिशय खूपच चांगलं आध्यात्मिक अगदी बेसिक नॉलेज अहम ब्रह्मास्मी पासून ते तत्वमसी पासून ते अगदीच खूप बेसिक आणि खूप छान गोष्टी तुम्ही सांगितल्या. आणि तुम्ही आज जे नॉलेज किंवा ज्या काही गोष्टी अध्यात्माविषयी आणि गुरुच्या परीक्षण करून गुरु सिलेक्ट करावा, ह्या सुद्धा नवीन काही गोष्टी ज्या सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद. आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून एवढं चांगलं आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद.